असेच आपले पुढचे व्यावसायिक जे आहेत तर ते म्हणजे गोविंदा पाटील सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं अनुभव या ठिकाणी सांगावेत। नमस्कार, मी गोविंदा पाटील। फर्स्ट टाइम टेज चढलेलो आहे, आज उभ्या अंगाला थरकवत आहे। रिअल फॅक्ट सांगतोय, मी कम से कम 25 ते 30 शाखांना ट्रेनिंग दिलेली आहे। त्या जेंट्स लेडीज एजेड लहान असो मोठा असो माझ्यापेक्षा किती बी असो त्यांना व्यवस्थित समजवलं आहे, व्यवस्थित सांगितलं आहे। बिझनेस करताना सगळ्यात पण मोठी बात म्हणजे मला टोटल मराठी येत नाही, सगळा विषय पण आयराणी बोलते। फर्स्ट टाइम आलो आहे, माझा आत्याचा मुलगा आहे, त्याने मला इथपर्यंत पोहोचवलं आहे। माझा अजून बी अंगाचा थरकवत आहे। फर्स्ट टाइम पराग दादा बोलला, बोल तू मनात जे असेल ते। फक्त एकच म्हणायचं आहे, बिझनेस करायचा असेल तर फक्त पैसा नाही जिद्द पाहिजे। कारण की आम्ही 4:30 वाजता उठतो, मी रात्री 11 ते 2ला झोपतो, तरी सकाळी 5ला। मी माझी मोठाकी करत नाही आहे, फक्त बिझनेस। मी जेव्हा घर सोडून आलो तो एकच दुकान म्हणून आलो होतो, शिवराय अमृततुल्य म्हणून। आता माझं 3 शाखा आहे, एक बूट चप्पलचं दुकान आहे। टोटल जिद्द करून तुम्ही कोणताही बिझनेसमध्ये घुसा, फक्त पैसे नका, फक्त जिद्द करा। जिद्द असेल तर सगळं काही करू शकता आपण। मनीष दादा आहे, मनीष दादाला बोललो, मनीष दादाने माझं 12 लिटर दूध जात आहे। मी म्हणतो दादा एक दिवसात कोणी श्रीमंत होत नाही, तुम्ही म्हणजे आजचा आज धंदा चालेल तो जास्ती दिवस चालत नाही, तो जास्ती साधारण महिना 2 महिने जो धीरे धीरे प्लॉट पण वरतून जातो ना तोच पुढे सक्सेस होतो। त्यांना एक गोष्ट सांगितली, त्यानंतर मी शाखांना आता ट्रेनिंग देणं कमी केलं आहे, पराग दादा सांगून की माझ्याकडे चलन जास्त आहे चहाचं असल्यामुळे। मग लोक त्यांच्या शॉपवर जातात, तिथून फोन करा मला की दादा आमचं एवढंच जातं आहे दूध, एवढं चहा जाते, तुमचं चलन चांगलं आहे। पण आम्ही बी जास्तीत जास्त 200 चहापासून सुरुवात केली सर। 2 जण उठायचो, आंघोळी फक्त रात्री करायचो, जापानसारखं एक बी जर सकाळी आंघोळ माहीत नाही तर 1 वर्षापर्यंत फक्त रात्री आंघोळ करायचो, दिवसाला माहीतच नाही सर आंघोळ काय विषय असं। 1 वर्षापर्यंत 1 वर्षानंतर आम्हाला लाईन लागली की कुठंतरी पैसा, आम्ही दुसरं दुकान केलं CBSला कॅश कॅरी ना लोन आहे ना काही आहे ना, कोणाचा आजूबाजूपासून व्यवहार खराब आहे ना, मारवाडी ना शिंदी ना कोणी, तुम्ही कोणाला विचारून घ्या, नांदू नका, फक्त शिवराय अमृततुल्य काढायचा एकच, महेंद्र आणि गोविंदा। आम्हाला अजून आता आम्ही साधारण नाशिकमध्ये फर्स्ट टाईम आलो, मी नाशिकमध्ये साधारण माझा काहीच संबंध नव्हता, मी पाय पण नाही ठेवला होता नाशिकमध्ये आतापर्यंत। पण मला कम से कम सर 700 ते 800 कॉन्टॅक्ट आहेत मोबाईलमध्ये, चहाचं दुकानामध्ये, कार मॉल आहेत। तुम्ही कुठे बी कोणत्याही कार मॉलला सांगा शिवराय अमृततुल्य, तुम्हाला 10 पट्टे तरी टक्के कमी करून देईन त्या नावाने। आमची मोठ्यांनी फक्त चहाची क्वालिटीवर आम्ही जी क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे, सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे, दूधपासून व्यवस्थापासून। आमचे शटर लॉक असताना बी शटरला लॉक केलं गेलं आहे, तरी आम्ही शटर ओपन करून सर्व्हिस देतो बोलले रात्री तरी आम्हाला, की कस्टमर आलं आहे तर आपल्या दारापासून रिटर्न गेलं नाही पाहिजे। ते सगळ्यात मोठी सर्व्हिस आहे, सगळं साधारण। जय हिंद, जय महाराष्ट्र।